आसामच्या जंगलातले शेरसिंग महाराज अतिशय बुद्धिमान, हुशार आणि ताकदवान होते. जंगलातले सगळे प्राणी पक्षी त्यांना घाबरायचे, त्यांची आज्ञा पाळायचे. त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडायचे नाही. खूप ताकदवान आणि हुशार होते आणि शेरसिंग महाराजांनीही आपल्या ताकदीचा, हुशारीचा गर्व होता. ते म्हणायचे, माझ्यासारखा ताकदवान, हुशार मीच आहे. सगळ्या जगातला हुशार म्हणल्यावर मीच, असे ते स्वतःला समजायचे. एकदा काय झाले, ते जंगलातनं फिरत होते. फिरता फिरता ते नदीच्या काठी आले आणि विश्रांतीला बसले असताना त्यांनी नदीत पाहिलं तर नदीत 4-5 मासोळ्या खेळ खेळत होत्या. कधी त्या प्रवाहाबरोबर वाहत जायच्या, कधी नदीच्या वरती यायच्या, कधी नदीच्या काठाला, कधी पटकन नदीत जाऊन गडप व्हायच्या, परत वरती यायच्या, असा खेळ खेळत होत्या. मग शेरसिंग महाराज काय म्हणाले, अरे बघा या मासोळ्या कशा मस्त खेळ खेळतात, आपलं जीवन आनंदाने जगतात. त्यांना कोणाची भीती नाही, कोणाचे बंधन नाही, अगदी मनमुराद खेळायला लागल्या. पण मी राजा आहे, जंगलचा राजा आहे. ही नदी माझ्या जंगलात आहे म्हटल्यावर मी या नदीचाही राजा आहे आणि त्या मासोळ्यांचाही राजा आहे. मग त्यांनी काय केलं, एक मोठी गर्जना केली. गर्जनाच्या आवाजानं नदीतलं पाणी जरा थरथरलं आणि मासोळे घाबरल्या आणि त्या नदीत खाली पाण्यात गेल्या आणि लपून बसल्या. मग शेरसिंग महाराज म्हणाले, अरे वा, बघा ह्या मासोळ्या सुद्धा मला घाबरल्या. मग मी आहे का नाही, मी आता या नदीचाही राजा आहे. जसं जमिनीवरचा राजा आहे तसं या नदीतल्या पाण्याचाही मीच राजा आहे, या मासोळ्यांचाही मीच राजा आहे, असे ते म्हणाले. तेवढ्यात त्या मासोळ्या वर आल्या आणि त्यातल्या एकीने काय सांगितलं, त्यांनी सगळं बोलणं शेरसिंग महाराजांचं ऐकलं होतं. त्यातली मासोळी एक काय म्हणाली, अरे शेरसिंग महाराज, तुम्ही जंगलचे राजा आहात. सगळे प्राणी पक्षी तुम्हाला घाबरतात, भितात, ठीक आहे. तुम्ही जंगलचे राजा आहात, पण या नदीचे किंवा या पाण्याचे किंवा आमचे राजे नाही. तेव्हा शेरसिंग महाराज म्हणाले, अगं मासोळी, असं काय बोलतेस, जरा पाण्याच्या वर या तुम्ही, मी तुम्हाला खाऊन तुमचा चट्टामट्टा करतो. मी तुमचा राजा आहे. ती बुद्धिमान मासोळी एक होती, ती काय म्हणाली, नाही, तुम्ही आमचे राजे नाही. आम्ही पाण्याच्या वरही येणार नाही, कारण हे पाणी म्हणजे आमची दुनिया आहे, आमचं जीवन आहे, आमचं जग आहे, कळलं का? त्यामुळे तुम्ही या नदीचे, पाण्याचे किंवा आमचे राजे नाही. समजलं का शेरसिंग महाराज? शेरसिंग महाराज म्हणाले, नाही, मी खूप ताकदवान आहे, हुशार आहे, त्यामुळे मी या पाण्याचाही राजा आहे, तुमचा राजा आहे. तेव्हा ती मासोळी म्हणाली, महाराज ठीक आहे, तुम्ही हुशार आहात, ताकदवान आहात, पण ती तुमची हुशारी, ताकद तुमच्या जंगलापुरती मर्यादित आहे, पाण्यात नाही. नाही, माझी ताकद पाण्यातही आहे, असे म्हटले आणि शेरसिंग महाराज पाण्यात उतरले. पण त्यासनी पाण्यातनं नीट चालता येईना. ते चालत पुढे गेले, पण चालता येईना. पाय लटपटायला लागले आणि प्रवाहाबरोबर खाली वाहत गेले. त्यांनी कसाबसा एक दगड पकडला पंजाने आणि त्याला धरून उभे राहिले. पुढं पाणी खूप खोल होतं. आता जर हात सुटला तर ते पाण्यात जाणार. ते घाबरले. तेव्हा मासोळ्या येऊन म्हणाल्या, बघितलं शेरसिंग महाराज, तुमची ताकद फक्त जमिनीवर चालते, पाण्यात नाही, समजलं का? मग शेरसिंग महाराजांनी हळूहळू दगड पकडला आणि नदीच्या काठाने वर आले आणि काठावर न येऊन एका गवतावर असे एकदम पडले. त्यांची ताकद गेली. पाण्यामुळे अंग कुडकुडू लागले, थंडी वाजू लागली आणि ते शांत पडून राहिले. मग थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले. बघितले तर परत मासोळ्या त्या खेळत होत्या. मग शेरसिंग महाराज काय म्हणाले, मासोळ्यानं माझं चुकलं ग,
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी राजा आहे, ताकद आहे, ती माझी ताकद आणि राज्य जमिनीपुरतं मर्यादित आहे. पाण्यात माझी ताकद चालत नाही, त्यामुळे मी तुमचा राजा नाही. मग त्यातली ती बुद्धिमान मासोळी काय म्हणाली, बरोबर आहे शेरसिंग, आणि तुम्ही चुकलं म्हणला, यातच तुमची ताकद आहे. कळलं का? परमेश्वरानं प्रत्येकाला निर्माण केलेलं असतं, बुद्धी दिलेली असती, हुशारी दिलेली असती, पण ती मर्यादित जागेवर आणि मर्यादित असते. तसंच तुमचं आहे. तुमची मर्यादा फक्त जमिनीवर आहे आणि आमची मर्यादा पाण्यात आहे. आम्ही पाण्याच्या बाहेर आलो की तडपडून मरून जातो, पण पाण्यात राहिलो की आमचं जीवन जगतं, आम्ही जीवन जगू शकतो. आमची मर्यादा पाण्यात आहे, तुमची जमिनीवर आहे. देवाने प्रत्येकाला असा प्राणी निर्माण केलेला असतो, त्याची जिथे जागा आहे तिथेच त्याला दिलेली असते आणि त्या जागेची मर्यादा पण आखून दिलेली असते देवाने. शेरसिंग महाराजांना हे पटलं आणि ते शांतपणे आपल्या जंगलात निघून गेले आणि मासोळ्या परत पाण्यात खेळू लागल्या. म्हणून देवाने प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मर्यादा घालून दिलेली असते. बुद्धीबरोबर ताकदीबरोबर ज्याची त्याची मर्यादा असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.